फोटोमध्ये दिसणारी मुलगी म्हणजे संध्या. दिसायला खूप सुंदर, आकर्षक आणि देखणी आहे. जर तुम्ही तिला चांगली मुलगी असं समजत असाल तर हा एक मोठा गैरसमज आहे. लोक डोळ्याने पाहतात आणि ठरवतात की ती सुंदर आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आकर्षक लुक आहे. बोलतानाही ती अगदी गोड बोलते, एकदम साखरेसारखी. म्हणूनच लोकांना असं वाटतं की अशी मुलगी कधीच त्यांना सोडून जाणार नाही आणि ते तिच्याशी लग्न करायला तयार होतात. पण तिचं सत्य थोडं वेगळं आहे. ही मुलगी एक दोन नव्हे तर तब्बल 52 पुरुषांना लग्न करून फसवलं आहे. आणि फसवून ती शांत बसत नाही तर पुढच्या व्यक्तीला धमकी देऊन त्याच्याकडून बरीच कामे करून घेते. या 52 पुरुषामध्ये फक्त सामान्य लोकच नव्हते तर एक DSP, पोलीस अधिकारी, 2 SI, 3 कॉन्स्टेबल, एक सर्व्हर आणि अनेक सरकारी अधिकारी होते. त्यांच्याकडे सत्ता होती, पैसा होता, पण तरीही कोणालाही या मुलीविरुद्ध काहीच करता आलं नाही. तिच्या जवळ यायला देखील कोणी धजावत नव्हतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 52 पुरुषांपैकी कोणालाही एकमेकाबद्दल काहीच माहिती नव्हतं. या धक्कादायक प्रकरणाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तमिळनाडू राज्यातील तिरुपूर जिल्ह्यातील धारापूर येथे 35 वर्षे भास्कर नावाचा एक व्यक्ती राहतो. तो एका बेकरीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. अजून त्याचं लग्न झालेलं नव्हतं. त्याच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे कोणीही त्याला मुलगी देत नव्हतं. त्यामुळे त्याला वाटत होतं की मला कधी चांगली मुलगी मिळेल का. या विचारात असताना तो मॅट्रिमोनी साईटवर एका मुलीचा फोटो बघतो. त्या मुलीचं नाव संध्या, वय 35 वर्ष. तिच्या प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं माझे आईवडील नाही, अजून माझं लग्न झालेलं नाही. हे वाचून त्याला ती आवडते आणि तो तिचा फोटो लाईक करतो. यानंतर तो तिला मेसेज पाठवतो, मला तुमच्याशी लग्न करायला आवडेल. मेसेज पाहून ती त्याचा नंबर घेते आणि डायरेक्ट त्याला कॉल करते. ती म्हणते असं ऑनलाईन बोलून उपयोग नाही, आपण प्रत्यक्ष भेटूया आणि एकमेकांशी बोलून निर्णय घेऊ. ती त्याला एका हॉटेलमध्ये बोलवते आणि तो तिथे जातो. दोघे एकत्र बसतात, जेवतात आणि गप्पा सुरू होतात. बोलता बोलता त्यांना एकमेकाबद्दल ओढ निर्माण होते. संध्यालाही तो आवडतो आणि ती म्हणते मलाही तुझ्याशी लग्न करायला आवडेल. संध्या पुढे सांगते माझे आईवडील किंवा कोणीही नातेवाईक नाही. मी लहान असतानाच एका अपघातात माझे आईवडील दोघेही गेले. आता मी पूर्णपणे अनाथ आहे. माझं लग्न लावून द्यायला सुद्धा कोणीच नाही. हे ऐकून भास्करला तिची दया येते आणि तो ही गोष्ट घरी सांगतो. त्याचे आईवडील ते ऐकून म्हणतात ठीक आहे, कारण आधीपासूनच त्यांना चिंता होती की आपल्या मुलाला आता चांगली मुलगी मिळेल का नाही, सुंदर आणि सुशील मुलगी मिळेल का. पण संध्या दिसायला खूप सुंदर आहे आणि स्वभावाने खूप चांगली वाटते. त्यामुळे ते म्हणतात ठीक आहे, ती मुलगी चांगली दिसते, म्हणून ते स्वतः पुढे होऊन संध्याचा स्वीकार करतात. तिला साडी दागिने देतात आणि तिच्यासोबत भास्करचे लग्न लावून देतात. अखेर भास्कर आणि संध्याचे लग्न जानेवारी 2024 मध्ये होते. भास्करच्या घरच्यांनी या लग्नाला पाठिंबा दिला. भास्करचे सगळे पाहुणे मंडळी आणि कुटुंब लग्नासाठी येतात. पण संध्याच्या बाजूने कोणताही नातेवाईक येत नाही. ती एकटीच येते, पण कोणी त्याबद्दल काही विचारसुद्धा नाही. कोणालाही शंका येत नाही. आता लग्न झालं आहे. संध्या म्हणते पहिल्या रात्री आपल्याला बाहेर जाऊया, एक नवीन अनुभव होईल. भास्करही त्यास सहमत होतो. त्यानंतर त्यांनी 50,000 रुपये खर्च करून 2 आठवड्यासाठी बाहेर जाऊन हनीमून केला. हनीमून संपल्यानंतर ते परत येतात. लग्नाला 1 महिना होतो आणि भास्कर नेहमीप्रमाणे कामावर जातो. संध्या घरीच असते. त्यांचा सुखी संसार सुरू होतो. ते 2-3 महिने आनंदात आणि प्रेमाने एकत्र राहतात. मात्र 4 महिन्यांनी संध्याच्या वागण्यात बदल दिसून येतो. ती उलटसुलट बोलायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर ती कोणतीही पूर्वकल्पना न देता बाहेर जाऊ लागली. ती म्हणायची काही खरेदी करायला जात आहे, मित्राला भेटायला जात आहे असं सांगून घरून निघून जायची. ती घराबाहेर जात असताना भास्करने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टी पाळायची नाही. ती केव्हाही घराच्या बाहेर जायची आणि तिला जेव्हा वाटेल तेव्हा ती परत यायची. तिचे वागणे पूर्णपणे अनियमित झाले होते. हे सगळं बघून भास्कर आणि त्याच्या घरच्या लोकांना शंका येऊ लागली. ती असं का वागते असा प्रश्न त्यांना पडतो. ती कुणाशी बोलते, कुठे जाते, काय करते या शंका त्यांना येऊ लागतात. भास्कर ठरवतो की हे काय चाललं आहे याचं उत्तर तो शोधून काढणार. जेव्हा त्याची पत्नी घराबाहेर जाते तेव्हा तो कपाटात जाऊन तिच्या वस्तूची तपासणी करतो. तपासणी केल्यावर तिच्या आधार कार्डवर तिचं नाव आणि वय 45 असल्याचं त्याला दिसतं. तो ते कार्ड पाहतो आणि चकित होतो. संध्याने वय 35 सांगितलं होतं, पण आधार कार्डवर 45 होतं. म्हणजे ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी होती. हे पाहून त्याला मोठा धक्का बसतो. इतकंच नाही तर त्या कार्डवर जिथे वडिलांचं नाव असायला हवं होतं तिथे पतीचं नाव होतं आणि दुसऱ्या एका व्यक्तीचं नाव तिथे लिहिलेलं होतं. हे पाहिल्यावर भास्करला प्रचंड धक्का बसतो, कारण संध्याने आधीच लग्न केलं आहे आणि तिला एक पती आहे असं त्याला समजतं.
जेव्हा भास्करला तिचं वय 45 आहे आणि सर्व कागदपत्र खोटी आहेत हे समजतं, तेव्हा तो संध्याची घरी येण्याची वाट पाहत बसतो. संध्या जेव्हा घरी येते तेव्हा त्या दोघांमध्ये भांडण होतं. तुझं वय 45 आहे, तू आधीच लग्न केलेलं आहेस, मग माझ्याशी खोटं बोलून लग्न का केलंस? संध्या त्याच्यावर अजिबात न घाबरता शांतपणे उत्तर देते आणि म्हणते, तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर राहा, नाहीतर तू निघून जाऊ शकतोस. संध्याच्या या बोलण्याने भास्करला शॉक बसतो. तो विचार करतो की संध्या एवढ्या धाडसाने का बोलते, यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणून भास्कर पोलिसाकडे जातो आणि त्यांना सर्व काही सुरुवातीपासून स्पष्ट सांगतो. पोलिसांना सुद्धा त्याचं बोलणं ऐकून धक्का बसतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तिची विचारपूस आणि चौकशी सुरू करतात. IG पोलिसांनी तात्काळ आदेश दिले की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. पोलिसांसाठी हे एक मोठं आव्हान बनलं होतं. त्यांनी संध्या व तिच्या संदर्भातील प्रत्येक व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं. सर्व फोटो आणि व्हिडिओ तपासल्यावर पोलिसांना गोष्टी समजायला लागल्या. संध्याने फसवणूक करून स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याची खेळ केला होता. संध्याच्या जाळ्यात अनेक मोठ्या व्यक्ती आणि पोलीस अधिकारी अडकले होते. ती जी शिकार करत होती ती सामान्य लोकांची नव्हती, तर तिचं लक्ष श्रीमंत आणि सत्तेत असलेल्या लोकांना फसवण्यावरच होतं. त्या 52 पुरुषांची माहिती गोळा केल्यावर पोलिसांना समजलं की संध्याने किती मोठं जाळं रचलं आहे. पोलिसांनी तिची कडक चौकशी केली आणि तिने हळूहळू सत्य उघडायला सुरुवात केली. तिने कबुली दिली की तिने तब्बल 52 पुरुषांशी लग्न केलं आणि त्यांचं शोषण केलं. ती एवढ्यावर थांबली नाही. तिने एक मोठी गोष्ट सांगितली की या सगळ्यामुळे कोणताही प्रोफेशनल गुन्हेगार किंवा पुरुष नव्हता. ती एकटीनेच हे सारं केलं होतं. एकटी असूनही 52 पुरुषांना फसवणं, त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळणं, त्यांना धमकावून आणि ब्लॅकमेल करून दबाव आणणं, हे सगळं तिने एकटीनेच केलं होतं. जेव्हा संध्या 23 वर्षाची होती तेव्हा तिचं एका व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. काही काळानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण लग्नाच्या अवघ्या 2 वर्षातच तिच्या नवऱ्याने दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवायला सुरुवात केली. त्याने संध्याला आणि त्याच्या मुलीला सोडून दिले. संध्या पूर्णपणे एकटी पडली. तिच्या मदतीला कोणी नव्हतं. जगण्यासाठी आणि पैशासाठी तिला काहीतरी करणं भाग होतं. मग ती एका श्रीमंत घरात घरकाम करू लागली. त्या घराच्या मालकाचं लक्ष तिच्या सौंदर्याकडे गेलं. तो तिच्याकडे आकर्षित झाला आणि तिला जवळ करण्याचे प्रयत्न करू लागला. सुरुवातीला संध्याला त्यात काही विशेष वाटलं नाही, पण हळूहळू तो तिला मदत देऊ लागला. तुला जितके पैसे हवे तितके मी देईन, तुला दागिने हवे असतील तर तेही मिळतील. सुरुवातीला संध्याला हे पटत नव्हतं, पण गरज माणसाला काहीही करायला होते. तो तिला भरपूर पैसे आणि दागिने देऊ लागला आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. संध्याच्या आयुष्यात आता एक वेगळं वळण मिळालं होतं. घराचा मालक तिला पैसे आणि दागिने देऊन खुश ठेवत असे. हळूहळू संध्याच्या मनात एक वेगळाच विचार आला. तो सौंदर्याकडे अनेक पुरुष आकर्षित होत होते. ते तिच्यासोबत राहण्याची इच्छा व्यक्त करत होते आणि त्यासाठी पैसे खर्च करायला देखील मागे पुढे पाहत नव्हते. आणि मग संध्याने एक मोठा निर्णय घेतला. ती जास्तीत जास्त पुरुषांशी लग्न करणार, त्यांचा विश्वास संपादन करणार आणि नंतर त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे व दागिने उकळणार. आता हा खेळ तिच्यासाठी केवळ गरजेपोटी नव्हता, तर तो तिचा नवीन मार्ग बनला होता. त्या घरातून बाहेर पडून संध्याने आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. आता ती अशा ठिकाणी राहू लागली जिथे श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांचा राबता होता. आपल्या मुलीला तिने हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि स्वतः एका आलिशान घरात एकटीच राहू लागली. हळूहळू तिच्या परिचयातील अनेक पुरुष तिच्याशी संपर्क साधू लागले. तिने सगळ्यांना एकच गोष्ट सांगायला सुरुवात केली, माझं अजून लग्न झालेलं नाही. यासोबतच तिने मॅट्रिमोनी साईटवर आपले आकर्षक फोटो टाकले आणि तिथेही ती हेच सांगत होती, मी अविवाहित आहे आणि योग्य जोडीदाराच्या शोधात आहे. हे पाहून अनेक पुरुष, विशेषतः वयाने मोठे आणि श्रीमंत पुरुष तिच्याकडे आकर्षित झाले. ते तिला विचारायचे, मला तुम्ही खूप आवडलात, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? संध्या तिच्याशी गोड बोलत असे. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेत असे. त्यांच्याकडे किती पैसा आणि ऐश्वर्य आहे याची ती चौकशी करायची. योग्य संधी पाहून ती त्या व्यक्तीच्या अट्टी मान्य करून लग्नासाठी तयार व्हायची. लग्न झाल्यावर ती त्या पुरुषांसोबत 3 महिने अगदी आरामात राहायची. या काळात संध्या अत्यंत प्रेमळ वागायची आणि पतीचा विश्वास संपादन करायची. पुरुष तिच्या मोहात पडून तिला भरभरून प्रेम द्यायचा. संध्या खूप हुशारपणे खेळत होती. ती पतीसोबतची सर्व खाजगी छायाचित्रे आणि व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून ठेवायची. सुरुवातीचे 3 महिने ती प्रेमळ आणि विश्वासू पत्नीसारखी राहायची आणि मग अचानक एक दिवस ती घरातील सर्व दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू गोळा करून तिथून गायब व्हायची. जर त्या पुरुषाने तिला शोधण्याचा किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला तर ती सरळ त्याला धमकवायची. तुझे खाजगी फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जर तू पोलिसांकडे गेलास तर मी सगळे सोशल मीडियावर टाकेन. मग तुझी अब्रू धुळीत मिळेल. हे ऐकून बिचारे पुरुष घाबरून जायचे. प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने त्यांना गप्प बसावे लागे. कोणीही पोलिसाकडे फिर्याद देण्याची धाडस करत नसे. अशा पद्धतीने तिने तब्बल 51 पुरुषांना फसवले. एकामागोमाग एक करून त्यांचा विश्वास जिंकून कोट्यवधी रुपये आणि दागिने मिळवले. मग तिच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. तिची भेट एका DSP सोबत झाली. तो एक जबाबदार अधिकारी होता, पण त्याचंही मन संध्याच्या सौंदर्याकडे ओढलं गेलं.
तिच्या प्रभावी व्यक्तिमत्वाने तो भारावून गेला. तो तिच्याशी गप्पा मारू लागला, जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. पण संध्याला कल्पना नव्हती की हाच माणूस पुढे तिला सर्वात मोठा धक्का देईल. त्याचं आधीच लग्न झालं होतं, 2 मुलं होती आणि स्थिर कुटुंब होतं. पण तरीही संध्याच्या मोहात पडून तो तिच्याशी जवळीक वाढवतो. संध्याला खुश ठेवण्यासाठी तो महागड्या भेटवस्तू आणि दागिन्यांचा वर्षाव करतो. 3 महिने संध्या त्याच्यासोबत अगदी प्रेमळपणे राहते. पण तिचा खेळ पुन्हा सुरू होतो. अचानक एक दिवस ती त्याला सोडून जाते. दागिने आणि पैसे घेऊन गायब होते. DSP हादरून जातो. त्याला समजत नाही काय झालं. तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तिला धमकवण्याची त्याची हिंमत होत नाही. जर हे घरी कळलं तर त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल हे त्याला ठाऊक असतं. समाजात अब्रू जाईल आणि पोलीस दलातील त्याची नोकरी धोक्यात येईल या भीतीने तो गप्प राहतो. पण इथेच गोष्ट संपत नाही. संध्याने सगळे पुरावे सुरक्षित ठेवलेले असतात. DSP सोबतचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ तिच्या फोनमध्ये असतात. इकडे भास्करने तिला जेव्हा जाब विचारला आणि पोलिसात जाण्याची धमकी दिली तेव्हा संध्याने त्याला ठामपणे उत्तर दिलं, तुझ्या धमक्याला मी घाबरत नाही. तिच्या या निर्भय उत्तराने भास्कराला धक्का बसला. त्यानंतर त्याने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि संध्याच्या खोट्या कृत्याचा खुलासा केला. पोलिसांच्या तपासामुळे आणि नंतर मीडिया रिपोर्ट्समुळे सर्व सत्य बाहेर आलं. संध्यानं किती मोठ्या प्रमाणात पुरुषांना फसवलं हे समोर आलं. अनेक लोकांना तिच्या जाचाचा अनुभव आला होता. संध्याची फसवणूक किती मोठी होती हे स्पष्ट झालं. तिच्या या कृत्यामुळे तामिळनाडूमधील लोक आश्चर्यचकित झाले. एक महिला जी स्वतः एकटी राहून अनेक पुरुषांना लग्नाच्या नावाखाली फसवून धमकावत होती, ती त्या व्हिडिओचा वापर करून पुरुषांना आपल्या नियंत्रणात ठेवत होती. अशा प्रकारे संध्याची धक्कादायक कहाणी उघड झाली. शेवटी पोलिसांनी तिला कोर्टात हजर केलं आणि आता ही केस कोर्टात सुरू आहे. या केसकडे पाहिलं तर लक्षात येतं की आकर्षणापोटी अनेक पुरुषांनी कशा प्रकारे स्वतःचं आयुष्य संकटात घातलं. संध्यासारख्या महिलांबद्दल तुमचं काय विचार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.